गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पती पंचेतानिं स्मरे नित्यं वेदवाणीं प्रवर्तते। नमस्कार। आपण गुरुचरित्र शृंखलेतील तिसऱ्या भागामध्ये तिसऱ्या अध्यायामध्ये आपण शेवटी बघितलं की सिद्ध हे नामधारकांना सांगतात की तुम्हाला मी एक आता वेगळी कथा सांगणार आहे। श्री गुरूंची कथा एक वेगळी कथा आहे, ती मी तुम्हाला सांगणार आहे। दत्तात्रेयांच्या जन्माची कथा कशी आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे। मग नामधारक अगदी विनवणीपूर्वक पुन्हा सिद्धांना विचारतात की ही कथा तुम्ही सांगावी, मला ऐकण्याची प्रचंड इच्छा आहे। त्यांची उत्सुकता पाहून सिद्ध नामधारकांना या चौथ्या अध्यायामध्ये ही कथा सांगायला सुरुवात करतात। चौथ्या अध्यायामध्ये सिद्ध नामधारकांना ही कथा सांगण्याची सुरुवात करतात। तर आज आपण गुरुचरित्रातील चौथावा अध्याय दत्तजन्म कथा हा बघणार आहोत। श्री गणेशाय नमः। ऐशी शिष्याची विनंती ऐकोन सिद्ध काय बोलिते, साधू साधू तुझी भक्ती प्रीती पावो गुरुचरणी। ऐक शिष्य चूडामणी धन्य धन्य तुझी वाणी, आठवी तसे तुझ्या प्रश्नी आदी मध्य अवसानक। सिद्ध सांगताहेत, नामधारकांना सिद्ध सांगताहेत की मला तुझ्या प्रश्नाने ह्या प्रश्नाचं मुळापासून उत्तर आठवलेलं आहे, तुझ्यामुळे आठवलं। आठवी तसे तुझ्या प्रश्नी, तुझ्या प्रश्नाने मला काय आठवलं तर ह्या तू विचारलेल्या प्रश्नाचं मुळापासून मला इच्छा आहे की तू इतका ग्रहण करण्यासाठी उत्तम शिष्य आहे, त्याच्यासाठी शिष्य चूडामणी असं विशेषण वापरलं आहे। शिष्य चूडामणी, तू ग्रहण करण्यासाठी इतका विशेष शिष्य आहे की मला तुझ्या प्रश्नाने असं वाटतंय की तुला मी सुरुवातीपासून हे सगळं सांगायला पाहिजे। कारण तू जो मला प्रश्न विचारला आहे, तिसऱ्या अध्यायाच्या शेवटी सिद्ध नामधारकांना प्रश्न विचारतात। कोणता प्रश्न विचारतात की अत्री कोण आहे, त्यांचं कुळ कुठलं आहे। नामधारक सिद्धांना सांगतात की अत्री ऋषी हे दत्तात्रेयांचे वडील झाले। मग हे अत्री ऋषी कोण, यांचं कुळ काय, हे कुठून, यांची उत्पत्ती कशी, असा प्रश्न सिद्ध नामधारकांना विचारतात। आणि ह्या प्रश्नाचं उत्तर मी तुला समूळपणे देतो असं या ठिकाणी नामधारक सिद्धांना सांगतात। आणि मग ते उत्तराची सुरुवात करतात, तर ती कुठून करतात तर ही सृष्टी पहिले कशी होती इथपासून ते मुळापासून सुरुवात करतात। ते सांगतात ना, आपो नारायण म्हणून पाही, पूर्वी सृष्टी नव्हती काही, पूर्वी सृष्टी नव्हतं, जलमय होते सर्वे काही, आपो नारायण म्हणून पाही। मग त्याला आपो नारायण असं म्हटलं जायचं, सगळं जलमय होतं त्याला आपो नारायण असं म्हटलं जायचं। आपो नारायण म्हणून पाही, वेद बोलती याची कारणे असं वेदात सांगितलेलं आहे। उदक आपो नारायण सर्व ठाई व्यासपूर्ण, सगळीकडे सगळं 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 काय होतं, जलमय होतं। मग नारायणांनी आदिपुरुषांनी ब्रह्मदेवांना विनंती केली की त्यांनी निर्मिती केली आणि ब्रह्मदेवांनी हिरण्यगर्भ नावाचं अंड निर्माण केलं। हिरण्यगर्भ असं एक अंड तयार केलं। तेची ब्रह्मांड देखा, त्यालाच मग आपण ब्रह्मांड असं हिरण्यगर्भ नाम पावले, तेची ब्रह्मांड देखा। मग अशा प्रकारे ते ब्रह्मांड म्हणून तिथे तयार झालं। आणि मग या ब्रह्मांडामध्ये सगळं हळूहळू ब्रह्मदेवांनी उत्पन्न केलं। ब्रह्मा तेथे उपजोन रचिले 14 भुवन, 14 भुवनांची निर्मिती केली। 10 दिशा मानसवचन 10 दिशांची निर्मिती केली। काळ काम क्रोधादी सकळ, काळ काम क्रोध अशा सगळ्याची निर्मिती केली। पुढे सृष्टी रचावयासी, आणि मग ब्रह्मदेवाला लक्षात आलं की अजूनही बरंचसं निर्माण कार्य या सृष्टीत करावं लागणार आहे। जसं आपण आधीच्या अध्यायांमध्ये बघितलं की वेगवेगळ्या प्रकारची, मग वेगवेगळ्या जीवांची निर्मिती कशी झाली, सगळं आधीच्या अध्यायांमध्ये सिद्धांना सांगितलंय। ते थोडक्यात सिद्धांनी नामधारकांना सांगितलंच आहे, तेच थोडक्यात इथे सांगतायत की सृष्टी रचावयासी, सप्तपुत्र उपजवी मानसी, मग 7 पुत्रांची निर्मिती केली। ह्या अध्यायाचा महत्वाचा भाग आपल्याला इथून बघायला मिळतो की पहिल्या प्रस्तावानंतर सिद्ध नामधारकांना सांगतायत की सप्तपुत्र उपजवी मानसी,
मनापासून मानसपुत्रांची 7 मानसपुत्रांची निर्मिती कोणी केली? ब्रह्मदेवांनी केली. मग हे 7 जण कोण होते? नामे सांगेन परियेसी. तुम्हाला सिद्ध नाव सांगतायत की ही 7 जण कोण आहे? सप्तपुत्र जाहले श्रेष्ठ, सृष्टी करता ब्रह्माजान. सप्तपुत्र त्यांचे सप्तपुत्र कोण आहे? सप्तपुत्र मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्त, पुलह, क्रतु, वसिष्ठ अशी ब्रह्मदेवांची 7 पुत्र आहेत. मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्त, पुलह, क्रतु आणि वसिष्ठ अशा 7 मानसपुत्रांची निर्मिती ब्रह्मदेवांनी केली. सप्तपुत्र जाहले श्रेष्ठ, सृष्टीकर्ता ब्रह्माजान. सप्तब्रह्मपुत्रांमधील अत्री, तेथुनी पीठ सद्गुरु संतती. सद्गुरूंचं मूळ पीठ म्हणजे त्यांच्या वडिलांपासूनची सुरुवात कुठून होणार आहे? तर ह्याच ब्रह्मदेवांचे मानसपुत्र असलेले अत्री यांचाच स्वीकार दत्तात्रेय आपल्या पितृस्थानी करणार आहेत असं सांगतायत सिद्ध नामधारकांना. सांगेन ऐका एकचित्ती. तुम्ही सगळ्यांनी एक चित्ताने ऐका म्हणजे ही कथा रंजक वाटेल असं तुम्ही असं नामधारक सिद्धांना सांगतायत. भाग्यवंत नामधारक, मग ते त्यांना म्हणतात की तू भाग्यवंत आहेस. आपण ते म्हणजे मी पहिल्या अध्यायापासून हेच सांगतो आहे की नामधारक सिद्ध जे नामधारकांशी बोलतात ते फक्त त्यांच्याशी बोलत नाही तर ते आपल्या सगळ्यांशी सांगतात. आपण सगळे भाग्यवंत आहोत की आपण ही कथा ऐकतो आहोत. भाग्यवंत नामधारक ऋषी. मग ते पुढे आता कथेला सुरुवात करतात. अत्री ऋषींची जी भार्या, अत्री ऋषींची पत्नी, तिचं नाव त्या देवींचं नाव अनुसूया. अनुसूयेच्या पोटी काय झालं तर दत्तांचा जन्म झाला अशी पुढे कथा येणार आहे. मग तिचं नाव अनुसूया. मग तिचं वर्णन सांगतायत सिद्ध इथे सांगतायत की तिचं वर्णन कसं आहे, तिची ख्याती कशी आहे आणि मग ही दत्त जन्मापर्यंत ही कथा कशी गेली हे सिद्ध सांगतायत. पतिव्रता शिरोमणिया जगदंबा तिची जाण, तिचे सौंदर्य लक्षण वर्णू शके ऐसा कोण. ती अतिशय सुंदर आहे. अनुसूया देवी ह्या दिसायला अतिशय सुंदर आहेत. तिचे लक्ष ऐसा कोण. तिचे रूप काय सांगो. पती सेवा करी बहुत, समस्त सुरवर भयभीत. स्वर्गे ऐश्वर्य घेईल त्वरित, म्हणून चिंतती मानसी. एका पुराणांमध्ये असं सांगितलेलं आहे की माणूस जसे कर्म करतो तशा वेगवेगळे वरुण असतील ह्या सगळ्या देवतांच्या ठिकाणी सुद्धा त्यांची नियुक्ती होऊ शकते. त्यांचं स्थान पुण्यवान माणसाला घेता येतं असं सांगितलेलं आहे शास्त्राने की माणसाचं पुण्य जर बहुत असेल तर अशा ठिकाणी सुद्धा त्याला पुढची नियुक्ती मिळू शकते. नुसता भूतलावरच जन्म मिळेल असं नाही तर देवलोकातही त्याला ही देवतांची जागा ग्रहण करता येते. पण तेवढा तो पुण्यवान असला पाहिजे आणि या पतिसेवेच्या पुण्याने पतिव्रतत्वानी सगळ्या सुरांना म्हणजे देवांना असं वाटतं आहे की ह्या पतिव्रतत्वात जर भंग पडला नाही तर अनुसूया देवी देवलोकाची जागा सुद्धा नंतर ग्रहण करू शकतात. म्हणून मग इथे सिद्ध सांगताय समस्त सुरवर भयभीत, स्वर्ग ऐश्वर्य घेईल त्वरित, म्हणून चिंतती मानसी. म्हणून त्यांच्या मनामध्ये चिंता आहे. मग ह्या चिंतेचं उपाय, ह्या चिंतेवर उपाय शोधावा म्हणून त्यांनी काय केलं तर सगळ्या सुरवरांनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश अशा तीनही देवांची भेट घेण्याचं ठरवलं. ब्रह्मदेवांची, विष्णुदेवांची आणि महादेवांची अशा तीनही देवांची भेट ह्या सगळ्या सुरवरांनी, इंद्रादी सगळ्या सुरवरांनी घेण्याचं ठरवलं की त्यांना आपण विचारू की असं जर झालं देवा तर कसं चालेल. म्हणून मग ते सगळे कोणाकडे गेले तर ते सगळे ब्रह्मा, विष्णू आणि महेश अशा त्रयमूर्तींकडे गेले, तिघांकडे गेले आणि तिघांना त्यांनी हे सांगितलं. काय सांगितलं. विनवी तसे प्रकाशोणी आचार अत्री ऋषीचा. त्यांनी पहिले अत्री ऋषींचा आचार सांगितला की ज्यांची ती पतिव्रता असलेली त्या पतिव्रता असलेल्या अनुसूया देवी ज्यांची सेवा करतात ते अत्री ऋषी कसे आहेत हे पहिले देवांनी सांगितलं की ते स्वतः किती शीलवान आहेत, ते स्वतः किती चारित्र्यवान आहेत, ते स्वतः किती सात्विक आहेत. असे सगळे त्यांचे गुण, आचार त्यांचा, ते काय करतात, कसं करतात, ते किती निर्मोह आहे, त्यांचं नावच तसं आहे अत्री.
त्रिगुणांच्या कुठल्याही गुणाचा ज्यांच्यावरती पगडा नाही, गुण ज्यांच्या अधीन आहेत ते गुणांच्या अधीन नाही, असे जे असलेली ज्यांची वृत्ती आहे की ज्यांनी तीनही गुणांवरती विजय प्राप्त केलेला आहे, हा मनुष्य कसा आहे असं सांगताना कुठल्या गुणाचा आहे असं सांगता येणार नाही. तर तीन गुणांवरती ज्यांचा विजय आहे, सत्व रज तम अशा तीन गुणांवरती ज्यांचा विजय आहे, त्रिविध प्रातकांपासून जे मुक्त आहे, जे अतिशय सात्विक आहे, अशी असलेले अत्री, असं त्यांचं त्या अत्री ऋषींचं नावच असं आहे की ते अत्री आहेत. म्हणून मग त्यांचा आचार पहिले सांगितला. आचार अत्री ऋषीचा, इंद्र म्हणे स्वामिया, पतिव्रता स्त्री अनुसूया, आचार तिचा सांगो काया, तुम्हा प्रति विस्तारोणी. तुम्हाला काय आचार सांगू की पतिव्रतेचा आचार कसा असावा, तर त्याचं जे काही आयडियल उदाहरण असेल ना, त्याच्याही पेक्षा काहीतरी सरस असा या अनुसूया देवींचा आचार आहे. आम्ही काही उगाच भयभीत झालेलो नाही, आम्हाला काही उगाच भीती वाटत नाही की ह्या देवलोकापर्यंत खरंच येतील. याची भीती आम्हाला का वाटते आहे, तर अशा शीलवान असलेल्या अत्री ऋषींची ह्या ज्याप्रमाणे सेवा करतात, जसं गुरुच्या सेवेने आपण दुसऱ्या अध्यायामध्ये संदीपाची कथा बघितली, त्या संदीपाच्या आपण तिसऱ्या अध्यायामध्ये संदीपाची कथा बघितली. या कथेमध्ये सुद्धा जसं गुरु परीक्षा बघतात आणि संदीप त्यांची सेवा करतो म्हणून ब्रह्मा विष्णू महेश प्रसन्न होतात, तसं सुरांना वाटलं की ह्या पती सेवेनी, पतीला गुरुच्या ठाई ठेवून केलेल्या ह्या सेवेनी, पतिव्रतत्वाने सुद्धा हे ब्रह्मा विष्णू महेश कदाचित प्रसन्न होतील आणि अनुसूयेला घेऊन येतील, अनुसूया देवींना आपल्या देवस्थानात घेऊन येतील, त्या देवांचा अधिकारच घेऊन टाकतील की काय, त्या सुरराज होतील की काय, असं भय इंद्राला वाटायला लागलं. एवढं पतिसेवेचं महत्व या ठिकाणी सांगितलंय. शीलवान पतीच्या सेवेचं इतकं महत्व या ठिकाणी सांगितलेलं आहे. पतिव्रता स्त्री अनुसूया, आचार तिचा सांगो काया, तुम्हा प्रति विस्तारोणी, पती सेवा करी भक्तीसी, मनोवाक्याय मानसी, अतिथी पूजा महाहर्षी, विमुख नवे कवने परी. त्या पतीची सेवा करतातच, पण त्या जोडीने सुद्धा जो कोणी अतिथी म्हणजे न सांगता येणारा, जो न सांगता सुद्धा येणार आहे, तर त्याला पाहिजे ते सगळं ते देतात, त्याला पाहिजे ते जेवण देतात, त्याला पाहिजे ती सगळी सोय त्यांच्या परीने त्याचा आदरातिथ्य अतिशय उत्तम करतात. कधीही या कामातून त्या विमुख होत नाही, मागे हटत नाही. विमुख नवे कवने काळी, तिचा आचार देखुणी, सूर्य भीतसे गगणी. तिला बघून सूर्यदेव सुद्धा भयभीत होऊन जातात आणि त्यांना वाटतं की माझ्या ह्या किरणांनी ह्या पतिव्रतेला जर समजा चटका बसला आणि कुठल्याही कारणाने जर समजा हिने मला सांगितलं की शाप दिला तर शाप देऊ शकेल, असं सूर्यनारायणाला वाटतं. ही कथा आहे, मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगतो ही कथा आहे. कथेमध्ये रूपक वापरलेली असतात, त्यामुळे आपण कथा ही रंजकतेने ऐकली पाहिजे आणि तिचा सार हा तात्विक दृष्ट्या समजून घेतला पाहिजे. कथेच्या सगळ्यात भागात तत्वाची पट्टी लावून आपण कथा ऐकू शकत नाही. कथा ही रंजकतेने ऐकायची असते आणि तिचं सार हे तत्वाने बघायचं असतं. मग हा कथेचा नियम पहिलेच आपण लक्षात घेऊन ही कथा ऐकायची आहे. सूर्यदेव सुद्धा भयभीत आहेत. सूर्यदेव सुद्धा भयभीत आहे, म्हणून ते काय करतायत, उष्ण तिजला होईल म्हणून मंद मंद तपत असे. उष्ण वाटेल अनुसूया देवींना म्हणून ते काय करतायत, तर सूर्याची तीव्रता, किरणांची तीव्रता कमी करतायत, त्यांना त्रास व्हायला नको म्हणून. मंद मंद तपत असे, अग्नी झाला भयभीत, अग्नी सुद्धा भयभीत आहे. शीतळ असे वर्तत, तो सुद्धा इतका तेजपुंज असलेला अग्नी, गरम असलेला अग्नी शीतल झालाय, गार वाटतो त्यांच्या समोर. तो त्याचा गरमपणा, त्याचा दाह दाखवत नाही, तो दाह सुद्धा कमी करून घेतो. अग्निदेव सुद्धा भयभीत आहेत. शीतळ असे वर्तत, वायू झाला भयचकित, मंद मंद वर्तसे. वायुदेव सुद्धा भयभीत आहेत, ते सुद्धा हळू वाहत आहेत, त्यांना त्रास होईल असं ते जोऱ्यात वाहत नाही, हळूहळू त्यांच्या शेजारून जात आहेत. त्रास व्हायला नको याची काळजी घेतात, कारण त्यांना भय वाटतंय. कशाचं भय वाटतंय, भूमी आपण भिवणी देखा, जमीन ही भूमी सुद्धा त्यांना घाबरली आहे. नम्र जाहली पादुका, आणि त्यांचे पाय भूमीला लागताय, त्या भूमीला सुद्धा आनंद आहे.
अशा प्रकारे शाप देईल म्हणून ऐका समस्त आम्ही भवितसो. इतकं त्या पतिव्रतेचं सत्व आहे की तिची वाणी सिद्ध होऊ शकेल, त्या देवींची वाणी सिद्ध होऊ शकेल, आणि त्या वाणीने जर आमच्याबद्दल त्या काही बोलल्या तर आम्हाला ती शापवाणी भोगावी लागेल, आम्हाला तो त्रास भोगावाच लागेल. इतकं सत्व या देवींच्या ठाई, अनुसूया देवींच्या ठाई आहे. म्हणून समस्त आम्ही भीतसो, म्हणून आम्ही घाबरतो आहे. नेनो घेईल कवना स्थान, कोणाचं स्थान घेईल? इंद्रराजाचं सुद्धा घेऊ शकते हो. सुरांच्या राजांच्या स्थानावर सुद्धा या देवी बसू शकतात. इतक्या सत्ववान त्या झालेल्या आहेत. कवण्या देवांचे हिरोण, एखाद्या ते वर देता जाण, तोही आमुते मारू शके. आणि पुढे जाऊन सांगतायत की नुसतं अहिल्या देवीच आमचं स्थान घेऊ शकतील म्हणून आम्ही भयभीत नाहीये. त्यांचं सत्व इतकं आहे की जशी आम्हाला शापवाणी लागू होईल तशी तुमच्याप्रमाणे, हे सगळं ते कोणाला सांगतायत तर त्रयमूर्तींना सांगतायत, ब्रह्मा विष्णू महेश्वरांना इंद्रदेव सांगतायत. तर तुमच्याप्रमाणे जर एखाद्यानी तिच्याकडे वर मागितला आणि तिने शुभवाणी सांगितली, वर दिला, तर तो व्यक्ती जो त्यांच्या वाणीने वरित होईल, ज्याला वर प्राप्त होईल, असा व्यक्ती सुद्धा आम्हाला मारू शकेल किंवा आम्हाला वश करू शकेल. इतकी क्षमता त्याच्याही ठाई उत्पन्न होऊ शकते. इतक्या समर्थ, इतक्या सत्ववान या कलियुगाच्या ठाई म्हणजे या भूतलावरती अनुसूया देवी झालेल्या आहेत, असं इंद्रराज त्रयमूर्तींना समजावून सांगतायत. त्रयमूर्तींना त्यांची व्यथा सांगतायत, भीती सांगतायत. जाईल आमच्या स्वर्गठाय म्हणून यालो तुम्हा सांगो, म्हणून तुम्हाला सांगायला आलो की आमच्या स्वर्ग स्थानात त्या जाऊन बसतील आहो, म्हणून तुम्हाला सांगायला आलो. न कराल जरी उपाय यासी. मग आता अशी कल्पना केलेली आहे, कथा आहे, कथा रंजकतेने ऐकायची आहे. मी हे पहिलेच सांगितलं, कथेचं सूत्र आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. कधी आपण ज्या कुठल्या पौराणिक कथा, बोधकथा, कुठल्याही कथा ऐकतो तेव्हा कथा ही रंजकतेने ऐकावी आणि तिचा सार मात्र तात्विकतेने बघितला पाहिजे. कथा रंजकतेने ऐकली पाहिजे आणि सार मात्र तात्विक दृष्ट्या बघितला पाहिजे. सार फार महत्वाचा आहे, पण रंजकता वाढवण्यासाठी जे ह्या गुरुचरित्राचं लिखाण करते नामधारक, अशी रंजकता तिथे वाढवत आहे की आपण कथा ही सुंदर पद्धतीने श्रवण करू शकलो पाहिजे. म्हणून ही सगळी रंजकतापूर्वक रचना तिथे ठिकाणी करतायत की कोणीतरी चिडलं आहे, कोणी रागवलं आहे, कोणी भयभीत आहे. ही रंजकता वाढवलेली व रंजकता कथेमध्ये आली पाहिजे म्हणून अशी रचना इथे नामधारक करताहेत. आपल्याला कथेचा सार फार महत्वाचा आहे. अगदी सांगायचंच तर काही पुराणांमध्ये कथा भिन्न सुद्धा असू शकतात, कथेचा थोडा भाग भिन्न असू शकतो. सार महत्वाचा आहे. कथा सांगताना एकच गोष्ट दोन जणांनी सांगितली तर तिच्या सांगणीमध्ये, तिच्या सांगण्यात फरक पडत असतो. रंजकता, एखादा मनुष्य समजा कवी असेल तर तो तीच गोष्ट अजून, लेखक असेल तर तीच गोष्ट अजून रंजकतेने मांडू शकतो. एखादा सामान्य असेल, त्याला लिखाणाची सवय नसेल तर तो ती गोष्ट अतिशय सामान्यपणे सांगू शकतो. पण नामधारक उत्तम लिखाण इथे करतायत म्हणून ती सगळी कथा रंजकतेने आपल्या समोर ठेवतायत. कथेची रंजकता, ती रंजकता आपण सगळ्यांनी अनुभवली पाहिजे आणि सार मात्र तात्विक दृष्ट्या बघितलं पाहिजे की या सगळ्या कथेचं सार काय आहे. मग ते म्हणतायत पुढे की ऐसे ऐकोनी त्रयमूर्ती. आणि पुढे सगळ्यात महत्वाचं काय सांगतायत तर इंद्रराज त्रयमूर्तींना सांगतायत, इंद्रदेव त्रयमूर्तींना सांगतायत की आम्ही काय करू देवा, ह्या परिस्थितीतून आम्हाला तुम्ही वाचवा, बाहेर काढा. जर तुम्ही असं नाही करणार तर आम्ही काय करू. तर ते सांगतायत सेवा करू आम्ही तिचे द्वारी अहर्निशी राहू चित्त धरून या. मग आम्ही तिचीच सेवा करायला लागू, काही अडचण आली तर तिच्याचकडे जायला लागू, आम्ही तुमच्याकडे येणारच नाही. कथा आहे, रंजकता आहे म्हणून सांगितलंय की आम्ही येणार नाही. आणि असं ऐकून त्रयमूर्ती काय म्हणतायत, त्रयमूर्ती ऐसे ऐकोनी त्रयमूर्ती महाक्रोधे कापती, चला पाहू कैसी सती म्हणती आहे पतिव्रता. गंमत बघा, सार कसं समजून घ्यायचंय. ह्या ओळींमधलं जे सार आहे ते सार आपल्याला घ्यायचंय, सार आपल्याला समजून घ्यायचं आहे. कसं समजून घ्यायचं आहे बघा, गंमत बघा या कथेची की अत्रि ऋषी हे ब्रह्मदेवांचे पुत्र आहेत, मानसपुत्र आहेत. म्हणजे अनुसूया देवी ह्या त्यांच्या सुनबाई आहेत, आहे की नाही. एका आपण नात्याने जर बघितलं तर अनुसूया देवी ह्या ब्रह्मदेवांच्या सुनबाई आहेत.
आणि मग इंद्रदेव म्हणतायत की ती आमची जागा घेऊन टाकेल, तर ब्रह्मदेव असं म्हणत नाहीये की आमची सुनबाई आहे, घेतली तर घेतली, काय फरक पडतो, घेऊ बोलवड आम्ही, घेईल जागा. नाही, त्रयमूर्तीच्या ठाई पॅनल जे बसतं ना, पॅनल असा विचार करतंय, निपक्षपाती विचार करतंय की आपण परीक्षा घेतली पाहिजे. आमची सुनबाई आहे म्हणून तिला ही ब्रह्मलोकाची ही जागा देता येणार नाही, देवलोकाची. पहिले परीक्षा घ्यावी लागेल, परीक्षा घ्यायला जावं लागेल. आणि मग मी एकटा जाणार नाही, मग माझ्याबरोबर कोण पाहिजे, कारण माझी सुनबाई आहे. मी पक्षपाती झालो तर मग माझ्याबरोबर ब्रह्मदेव म्हणतात विष्णू आणि महादेव दोघही माझ्याबरोबर पाहिजे. आपण तिघं जाऊ आणि परीक्षा घेऊ. मग ते तिघ जण म्हणतायत, पाहू म्हणती चला पाहू कैसी सती, बघू किती किती सत्व आहे तिच्यामध्ये, चला पाहू कैसी सती, म्हणती आहे पतिव्रता, म्हणते तर आहे पतिव्रता आहे, पण आपण बघून येऊ, परीक्षा घेऊ, कठीण अशी कठोर अशी परीक्षा घेऊ आणि मग आपण ठरवू की काय करता येईल आपल्याला. खरंच पतिव्रता आहे का, तर याची परीक्षा घेतल्याशिवाय आपण हे मान्य करणार नाही. मग आपण काय करू, परीक्षा घेऊ, तिचा व्रत भंग करण्याचा प्रयत्न करू. आणि जर हे व्रत भंग झालं तर त्या देवींना आपण त्या आपोआप पृथ्वीलोकावर राहतील किंवा मृत्यूनंतर यमलोकात वैवस्वालयात जातील. म्हणून पाठवू म्हणून निघाले. आणि असं म्हणून ते पुढे निघालेले आहेत. पहावया सतीचे त्रयमूर्ती वेशधारती भिक्षुकाचे. आणि त्यांनी काय केलं, भिक्षुकाचा असा भगवे कपडे परिधान केलेला असा आश्रयीत आलेल्या एका भिक्षुकाचा वेश धारण केला. भिक्षुकाचा वेश धारण करून ते कुठे आले, अत्रींच्या आश्रमामध्ये आले. अभ्यागत होऊन या अचानक आले त्या अत्रींच्या आश्रमामध्ये. आणि त्यांना माहिती होतं ते त्रयमूर्तीच आहे की ऋषी आत्ता इथे नाही, आपल्याला ही वेळ योग्य आहे अनुसूया देवींचं आपल्याला हे करण्यासाठी. कारण ते ऋषी जे आहेत त्यांचा आचारही असा आहे की ते आपल्याला क्षणात ओळखून घेतील, ते ओळखतील आपल्याला, कारण ते ब्रह्मज्ञानी आहे आणि ते स्वतः ब्रह्मदेवांचे चिरंजीवच आहे, ब्रह्मदेवांचे पुत्र आहेत, ते पित्याला क्षणात ओळखतील. म्हणून ब्रह्मदेव वेश बदलून महादेव आणि विष्णुदेवांबरोबर अत्रि ऋषी तिथे नसताना तिथे आलेले आहेत. तिथे आले आणि अतिथी आपण आलो म्हणती क्षुधे बहु पिडोनी, भूक लागली आहे खूप, आम्ही आलो ब्राह्मण त्वरित द्यावे सती अन्न, आम्हाला तुम्ही अन्न द्या लगेच, अथवा जाऊ अनिका ठाई, नाही तर आम्ही दुसऱ्या ठाई निघून जाऊ. आणि मगाशीच जसं सांगितलेलं आहे की ब्रह्मदेवांचा अनुसूया देवींचा आचार असा आहे की त्या कुणालाही तिथून परत पाठवत नाही, कुठल्याही अतिथीला त्या विमुख करत नाही. हे त्यांचा सत्वाचा मुख्य गुण आहे, त्या कोणालाही विमुख करत नाहीत. म्हणून मग त्वरित द्यावे सती अन्न अथवा जाऊ आणि कठाया, सदा तुमचे आश्रमात संतरपण अभ्यागत, ऐको आली कीर्ती विख्यात, म्हणून आलो अनुसूये. त्यांना ते म्हणतात की आम्ही तुमच्याबद्दल ऐकून आलोय, असंच आलो नाही, तुमच्याबद्दल ऐकलं की तुमची कीर्ती खूप आहे, की कधी अभ्यागत अतिथी आले तर तुम्ही त्यांचा यथोचित आदर सत्कार करतात, त्यांचा यथोचित आदर सत्कार करतात. आणि म्हणून आम्ही असं अचानक तुमच्याकडे आलेलो आहे की तुम्ही आम्हाला हे देऊ शकाल असं आम्हाला वाटतं आहे. इच्छा भोजन दान तुम्ही देता म्हणून ऐकले आम्ही. आणि तुम्ही काय देता, तर इच्छा भोजन देतात. अनुसूया देवी तुम्ही काय देतात, तर इच्छा भोजन देतात असं ऐकून आम्ही इथे आलेलो आहे. नमन केले तक्षण या अनुसूया देवींनी त्या तिघांना नमस्कार केला. बसा असं सांगितलं, बैसकार करून या क्षालन केले, चरण त्यांचे पाय धुतले, अर्घ्य पाद्य त्यांना दिलं, त्यांचं पूजन केलं. सवेची म्हणते हर्षी आरोगण राजसी, नित्यकृत्य सगळ्या प्रकारे त्यांचं नित्यकृत्य पूर्ण केलं, आरोगण केलं आणि त्यांना बसवलं जागेवरती. अतिथी म्हणती तयेवेळी, करोनी आलो आंघोळी, ऋषी येती बहुतावेळी, त्वरित आम्हा भोजन द्यावे. आम्ही आंघोळ करूनच आलेलो आहे, अनुसूया माते आम्ही अनुसूया देवी आम्ही आंघोळ करून आलेलो आहे, तर ऋषींना यायला खूप वेळ लागेल, पण एवढा वेळ काही आमच्याकडे नाही, तुम्ही आम्हाला त्वरित जेवायला द्या, त्वरित आम्हा भोजन द्यावे. वासना पाहुणी अतिथी ते त्यांना खूप भूक लागलेली आहे असं बघून
काय केले पतिव्रते ठाय घातले त्वरिते. मग त्यांना लगेच पानं वाढायला घेतली अनुसूया मातेंनी. पतिव्रता अनुसूया मातेंनी लगेच पानं वाढायला घेतली. ठाये घातले त्वरिते बैसगार केला देखा. पानं टाकली, त्यांना त्याच्यावरती बसवलं. घृते पात्र अभिधारी, त्यांच्या पानावरती तूप दिलं, वाढलं थोडं थोडं तूप पानांवरती. घेऊन आली आपण क्षिरी शाक पाक तयेवेळी, आणि घरातून सगळा स्वयंपाक त्या घेऊन आल्या त्यांच्या समोर. तिसी म्हणती आहो नारी. आणि अतिथी काय म्हणतात का हो, ते परीक्षाच बघायला आलेले आहेत, है की नाही. परीक्षा बघायची आहे, मग परीक्षेचे प्रश्न अवघड असणार. आणि जितका विद्यार्थी हुशार, जितका विद्यार्थ्याची क्षमता जास्ती, तितका त्याला परीक्षेसाठी, त्याची परीक्षा बघण्यासाठी अवघड प्रश्न विचारावा लागणार. मग ब्रह्मा विष्णू महेशांनी ठरवलं की ह्या पतिव्रता असलेल्या अनुसूयेला आपण काहीही मागितलं तरी देतेच आहे, आपण ऐकलेलंच आहे. असं इंद्रदेवांनी आपल्याला पूर्ण सांगितलंच आहे की काही मागाल ते देते. आता खूप अवघड प्रश्न विचारावा लागेल वा, त्याच्याशिवाय सत्वाची परीक्षा होणार नाही. आणि अवघड प्रश्न इतका अवघड विचारला की तिसी म्हणती आहो नारी. आम्ही अतिथी आलो दुरी, देखो नि तुझे स्वरूप सुंदरी. अभिष्ट मानसी अनिकवसे, तुमचं रूप पाहून एक अभिष्ट मनात आलंय. नग्न होऊडी आम्हासी, अन्न वाढावे परियेशी. अथवा काय निरोपदेशी, आम्ही जाऊ तरी. किती अवघड प्रश्न आहे ना. नग्न होऊनी आम्हासी. आता असं आहे की मी मगाशीच जसं सांगितलं की ही कथा आहे, कथा ही रंजक असते. नग्न या शब्दाचा सामान्य अर्थ कपडे काढून आम्हाला हे वाढा असा आहे. पण बोलतं कोण आहे? ब्रह्मा विष्णू आणि महेश बोलतायत. कोणाशी बोलतायत? पतिव्रता असलेल्या अनुसूयेशी बोलतायत. फार उच्च पदस्थ अशी चर्चा चालली आहे. हे सृष्टी रचना करणारे आहेत आणि ह्या सृष्टीत यांच्या निर्मित अडचणींना परास्त करणाऱ्या अशा अनुसूया देवी यांच्या समोर उभ्या आहेत की ह्या अडचणींमधून सुद्धा पतिव्रतेचं सत्व जरा सुद्धा कमी झालेलं नाही. आणि अशा परिस्थितीत हा प्रश्न आलेला आहे. याचा थोडासा तात्विक अर्थ जर आपण लक्षात घेतला तर वस्त्र फेडुनी आम्हासी. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण असं सांगतात की वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णान यन्यानि संयाति नवानि देही. कपडे जीर्ण झाल्यावरती जसं आपण नवीन कपडे मागतो तसं आत्मा सुद्धा शरीर जीर्ण झालं की नवीन शरीर मागतो. म्हणजे हे शरीर आत्म्याच्या कपड्यासारखं आहे. आणि अनुसूया मातेचं बाह्य स्वरूप जे नटलेलं आहे त्याची ख्याती तर त्यांनी ऐकलेलीच आहे. ते परीक्षा कशाची बघायला आले तर मातेच्या अंतरंगाची परीक्षा, आत्मचिंतनाची परीक्षा बघायला ते त्या ठिकाणी आलेले आहे. अनुसूया मातेच्या बाह्य रूपाची ख्याती तर त्यांनी ऐकलेलीच आहे. रूपाची म्हणजे त्यांच्या एकंदरीत सगळ्या पतिव्रतत्वाची सगळी ख्याती त्यांनी ऐकलेलीच आहे आणि ती योग्यही आहे याची सुद्धा खात्री त्यांनी केलेलीच आहे. पण आता ते परीक्षा बघायला कुठे आले तर एक स्टेप वरची असं आपण म्हणू, पुढची परीक्षा ते बघण्यासाठी तिथे आलेले आहेत की अनुसूया मातेचं अंतरंग आत्मचित्त बघायला ते तिथे आलेले आहेत. आणि अशाही अनुषंगाने लिखाणकर्त्यांनी रूपकाच्या माध्यमातून असा वर्णनभास म्हणून वर्णनाची गरज म्हणून असा शब्द वापरलेला असणार, असा शब्द आलेला असू शकतो. त्याचा जर तात्विक अर्थ आपण बघितला तर नग्न होऊनी आम्हासी, शरीर रूपी कपड्याच्या आतला तुझा अंतरंगाची परीक्षा आम्ही या ठिकाणी घ्यायला आलेलो आहे. नग्न होऊनी आम्हासी आहे की नाही. अगदी आत्ताच्या भाषेत सांगायचं तर एखाद्या पत्रकाराने एक नेते आहेत कोणीतरी, त्यांच्या भ्रष्टाचाराचे काही त्यांच्यावरती आरोप आहे आणि एका लाईव्ह ठिकाणी ते दोघं बसलेले आहे आणि त्या पत्रकाराने अतिशय अवघड प्रश्न त्यांना विचारले की जेणेकरून हे त्यांचं बाह्यरूप गळून पडेल आणि त्यांचा अंतरंग लोकांच्या समोर येईल. हे किती लबाड आहे, बाहेर हे छान दिसतात पण हे आतमधून किती लबाड आहे. अशी जर परिस्थिती झाली तर एक वाक्यप्रचार आपण सहज वापरतो की ह्या पत्रकाराने ह्या माणसाचे अक्षरशः कपडे काढले. वाक्यप्रचार आपण मराठीमध्ये वापरतो की नाही. मग तशाच प्रकारचा हा भाव आहे. नग्न होऊडी आम्हासी
अन्न वाढावे परियेसी, अथवा काय निरोपदेशी आम्ही जाऊ नाही तरी. ऐकोनी द्विजांचे वचन अनुसया करी चिंतन, आले विप्र पहावया मन कारणी क पुरुष होतील अंतःकरण. जसं मी म्हटलो की तिला लक्षात आलं की माझ्या बाह्य रूपाच्या वरची परीक्षा घेण्यासाठी इथे कोणीतरी आलेलं आहे. नाहीतर मी अहो लक्षात घ्या, मागच्याच अध्यायात मागच्याच ओळींमध्ये सांगितलंय की इंद्र म्हणतो की अहो आम्ही अग्निदेवाला वाटतं मी गरम झालं तर ह्या काही बोलल्या तर शाप होईल आणि मला हे करता येणार नाही, हे की मला म्हणजे मला त्रास होईल त्या शापवाणीचा. वरुण देवांना वाटतं, हवे वाऱ्याला वाटतं, वरुण देवांना वाटतं, वाऱ्याला वाटतं, वायुदेवांना वाटतं, पाण्याच्या वरुण देवांना वाटतं, सगळ्या देवांना वाटतं की आम्ही सूर्यदेवांना सुद्धा वाटतं की मी किरण शीतल केली पाहिजे, माझ्या किरणांचा चटका बसला म्हणून जर काही अनुसूया देवी बोलल्या तर तरी सुद्धा मला ती शापवाणी भोगावी लागू शकते. हे ब्रह्मादिकांना माहिती आहे, ब्रह्मा विष्णू महेश्वरांना ह्याची कल्पना आहे, तरी ते एवढा अवघड प्रश्न विचारतायत. आणि माझ्या सत्वाची भीती किती आहे, माझ्या सत्वाची ताकद किती आहे, हा अनुसूया देवींना सुद्धा माहिती आहे. आणि आलेले अभ्यागत जर असा प्रश्न विचारता आहेत तर हे अभ्यागत माझी वरची परीक्षा बघण्यासाठी आलेले आहेत असं चिंतन त्या करतायत. कारण त्या तेवढ्या सक्षम आहेत, अनुसूया देवी तेवढ्या सक्षम आहेत, त्या असं चिंतन मनामध्ये करतायत. काय चिंतन करतायत? ऐकोनी द्विजांचे वचन अनुसूया करी चिंतन, आले विप्र पहावया मन कारणिक पुरुष होतील. आहे की नाही? माझं तन म्हणजे कपडे काढून शरीर बघण्यासाठी हे विप्र आलेले नाहीत. ही तिघ जण अशी नाही आहेत, मी ओळखलंय यांना की हे याच्यासाठी आलेलेच नाहीयेत. हा प्रश्न मला विचारणं, ही इच्छा माझ्या पुढे प्रकट करणं ही काही सामान्य बाब नाही. आणि मी ओळखलंय की हे कशासाठी आलेत, माझं मन बघायला आलेले आहेत. आले विप्र पहावया मन कारणिक पुरुष होतील. आणि पुरुष देह धारण करून आलेले आहेत, पुरुष देह त्यांनी धारण केलाय फक्त, ही सामान्य माणसं नाही, कारणिक पुरुष होतील. हे की नाही? कारणिक पुरुष होते, सत्वाची परीक्षा घेण्याकरता आलेली ही माणसं आहे. आणि कारण देह म्हणून त्यांनी हा पुरुषाचा माणसाचा देह धारण केलेला आहे. ही मला असा प्रश्न विचारणारा सामान्य माणूस असूच शकत नाही. इतकं त्या पतिव्रतेच्या सामर्थ्याची ही गंमत आहे. सामान्य दृष्टीने पाहताना लोकांना असं वाटतं की बिभस्तता आहे. हा अतिशय उच्च कोटीचा असा असलेला, अतिशय उच्च कोटीचा असलेलं हे अध्यात्म आहे, हे चिंतन आहे की हा विद्यार्थी ओळखतो का, हेच बघायचं आहे. बघायचं काय आहे की हा विद्यार्थी सक्षम किती आहे. इतका अवघड प्रश्न विचारला आणि प्रश्नाचं उत्तर प्रश्न विचारल्या अनुसूयांना कळलंय की इतका अवघड प्रश्न मला विचारण्याची क्षमता सामान्य माणसात असू शकत नाही. आले विप्र पहावया मन कारणिक पुरुष होतील, पतिव्रता शिरोमणी विचार करी अंतःकरणी. पतिव्रता शिरोमणी विचार करी अंतःकरणी, अतिथी विमुख तरी हानी निरोपी के उल्लंघू. प्रश्न पडला अनुसूयांना की ही सामान्य माणसं तर नाहीत, पण आता मी करणार कसं करणार सांगा बरं, मी कसं करणार बरं. प्रश्न पडला, विचार केला अनुसूया मातेंनी फक्त. निरोप केवी उल्लंघू, आणि हा निरोप कसा उल्लंघू, यांचा ही आज्ञा कशी उल्लंघन करू, पण मी आज्ञा पूर्ण पण कशी करू. माझे मन असे निर्मळ, एवढी त्यांची आत्मशक्ती एवढी आहे ना की त्यांना किंचितही किंतु नाही आहे त्या मनामध्ये की माझे मन असे निर्मळ. काय करील मनमत्थळ, काय करील मनमत्थळ. हा जो काम आहे, हे काय कामदेव जो आहे तो माझं काय करणार आहे. कुठली कामवासना माझ्या मनात निर्माणच होऊ शकणार नाही आणि माझ्यामुळे ह्या अतिथींच्याही मनात होणार नाही. कारण ही कारण पुरुष आहेत, जसं त्यांनी आधीच्या ओळीमध्ये सांगितलंय की कारण पुरुष आहे, कारण म्हणून हा पुरुष देह कारणिक पुरुष होतील असा त्यांनी हा देह धारण केलेला आहे. हे मला 100 नाही 1000% लक्षात आलेलं आहे. मग मी काय करणार आहे तर पाकस्थानी जाऊन चिंतन करी पतीचे चरण. पण तरी सुद्धा त्या पतिव्रतेने पहिले पतींचे चरण चिंतन केले की कारण पुरुष जरी असले तरी आज्ञा उल्लंघनासाठी मी हे करणार आहे. तुमचे चरण मी वंदन करते, तुमची आज्ञा घेते आणि मग मी हे कर्म करणार आहे. चिंतन केले ऐसे पतीचे माझे मन असे निर्मळ. काय करील मनमत्थळ, पतीचे असे तपफळ तारील मज म्हणत असे. माझ्या पतीचं एवढं तपफळ आहे ना की मी ह्या परीक्षेमधून सुद्धा येईल. बघा,
पतिव्रतेचं पहिलं लक्षण हेच आहे की श्रेय कोणाला आहे, तर माझ्या पतिव्रतत्वाचं, माझ्या सेवेचं, मी 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 असं अनुसूया म्हणत नाहीयेत. त्या काय म्हणतायत, माझ्या पतीच्या तपाचं फळ आहे की मी या परीक्षेतून तरणार आहे, ही माझी परीक्षा आहे, हे मला कळलंय, म्हणून मी त्यांचं चरणवंदन करते. तथास्तु म्हणे तयासी ऐसे विचारोनी माणूसी, तथास्तु म्हणे तयासी भोजन करावे स्वस्थ चित्तेसी नग्न वाढीनं म्हणत असे सांगितलं की ठीक आहे, तुमची जशी इच्छा आहे तसं कर्म मी करेल, नग्न होऊन माझ्या अंतःकरण तुमच्या समोर उघडं करून ठेवेल, दाखवेल, तिथून तुम्ही परीक्षा घ्या आणि मग ठरवा की मी नुसतं बाह्य रूपाने पतिसेवा करते की माझ्या मुळाधारापासून सहस्त्रापर्यंत सगळ्या धमण्यांमध्ये, सगळ्या अंतरंगामध्ये ही पतिसेवा भिनलेली आहे की नाही, हे सगळं तुम्हाला बघायचं आहे ना. माझ्या आत्म्यापर्यंत ही पतिसेवेचा स्पर्श झालाय का, की ही बाह्य रूपामध्ये सामलेली आहे, हे सगळं तुम्हाला बघायचं आहे ना, हे मी दाखवणार आहे. अशी इच्छा मनाशी अनुसूया मातेंनी धरलेली आहे. तथास्तु म्हणे तयासी भोजन करावे स्वस्थ चित्तेसी नग्न वाढीन म्हणत असे, पाकस्थाना जाऊन आपण चिंतन करी पतीचे चरण, वस्त्र फेडून नग्न. आणि सगळ्यात महत्वाचा शब्द आहे, चिंतन केले पतीचे चरण आणि काय केलं, म्हणे अतिथी बाळे माझी. मनात विचार केला की आता करायचंय ना, तर ही आलेली माणसं, ही माणसं पुरुष नाही आहेत, ही माणसं तारुण्य अवस्थेत किंवा वृद्धावस्थेत असलेली पुरुष मंडळी नाही आहे, ही बाळासारखी आहे, निरागस आहे, निश्चल आहे, असं मी माझ्या मनातून ठरवलेलं आहे. आणि ठरवणाऱ्या माणसाचा ह्या भूतलावर सगळ्या गोष्टी ठरवण्यानेच साध्य होतात, बदलतात, है की नाही. एखाद्या नगरीचा कायापालट करायचा हे जर मुख्यमंत्र्यांनी ठरवलं तर शक्य आहे, मोदींनी ठरवलं तर शक्य आहे कुठल्याही नगरीचा कायापालट होणं. त्यांनी ठरवलं म्हणून शक्य आहे. ठरवणाऱ्या व्यक्तीची ताकद किती आहे, क्षमता किती आहे, त्याच्यावर त्याच्या चित्तात येणाऱ्या निर्णयाचं फलित अवलंबून आहे. त्याच्या चित्तात येणारे जे विचार आहे त्याचं भौतिकातलं फलित हे त्याच्या स्वतःच्या क्षमतेवर अवलंबून आहे, हे की नाही. एखाद्या माणसाने ठरवलं की नाही मला बोर्डात पहिलंच यायचं आणि IIT मध्ये जायचं, हा निर्णय उत्पन्न झाला आणि भौतिकात त्याचं फळ प्राप्त झालं. याच्यामध्ये त्या मुलाची असलेली, त्या माणसाची, त्या व्यक्तीची असलेली क्षमता त्या निर्णयाला पूर्णत्वात नेण्यात फार महत्वाची आहे. आणि अनुसूया माता आपण मगाशीच बघितलं, जे म्हणतील वाणीने जे म्हणतील ते होणार आहे. आणि या पतिसेवेच्या व्रताच्या सत्वाची कल्पना त्या दैवी स्त्रीला सुद्धा आहे, त्या अनुसूया मातेंना सुद्धा आहे. आणि त्या काय म्हणतायत, त्यांना माहिती आहे मी म्हणणार ते होणार आहे. इंद्राने पहिलेच सांगितलं होतं, त्या म्हणतील ते होईल म्हणून आम्ही घाबरतो. आणि मग त्यांनी हा अधिकार वापरला आणि त्या काय म्हणाल्या, म्हणे अतिथी बाळे माझी. त्या म्हणाल्या अतिथी बाळे माझी. आणि अहो जिची परीक्षा बघायला त्रयमूर्ती आलेत हो. परीक्षा बघायला कोण येतं हे पण महत्वाचं आहे की नाही. तुमची खरी ताकद कशात आहे की तुमची परीक्षा बघायला कोण येत आहे, तुमची परीक्षा बघण्यासाठी कोण येत आहे ना, याच्यामध्ये सुद्धा ताकद आहे हो. रावणाची खरी ताकद आहे की रामचंद्रांना तिथपर्यंत जावं लागतंय. तसं परीक्षा बघायला कोण येत आहे याच्या सुद्धा समोरच्या माणसाची एक ताकद दडलेली असते. अनुसूया देवींच्या पतिव्रतत्वाची ताकद एवढी आहे ना की त्रयमूर्ती स्वतः परीक्षा घेण्यासाठी आलेले आहेत, समोर बसलेले आहेत, परीक्षा घेण्यासाठी वेश बदलून एवढा सगळा प्रपंच करून त्या ठिकाणी आलेले आहेत. मग त्यांची ताकद किती मोठी असणार. आणि इंद्राने आधीच सांगितलं हो की त्या म्हणतील ते होणार आहे. आणि अनुसूया माता म्हणतायत म्हणे अतिथी बाळे माझी. त्या म्हणाल्या अतिथी बाळे म्हणे अतिथी बाळे माझी. आणि झाली नग्न होऊन सती देखा घेऊन याली अन्नोदका तव तेची झाली बाळका. आणि झालं ना हो, म्हणेल तशी वाणी सिद्ध झाली, अतिथींची बाळे झाली. पतिव्रतेचं फळच पाहिला. ब्रह्मा विष्णू महेश आले होते की खरंच ही म्हणेल ते होतं का. जर झालं तर ही खरंच पतिव्रता आहे. जर माझं स्वरूप हिच्या म्हणण्याने पालटू शकतं तर आता पतिव्रतत्वाची काय परीक्षा घेणार.
त्रैमूर्तीचं स्वरूप जिच्या चिंतनाने पालटू शकतं, तिचं सत्व काय सांगावं, तिच्या सत्वाची काय परीक्षा घ्यावी. आणि झाली ना हो, बाळे झाली त्रैमूर्तींची. म्हण्या तव तेची झाले बाळका, या ठाया पुढे लोळती. तिच्या पुढे लोळायला लागली हो, बाळे झाली, म्हणण्यानी बाळे झाली. आणि अनुसूया मातेपुढे लोळायला लागली, गडबडा लोळायला लागली, लहान मुलासारखी लोळायला लागली. भयचकित होऊन या अनुसूया मातेला सुद्धा प्रश्न पडला, अहो काय झालं हे, मी फक्त म्हणाले, त्यांनी कधी अधिकार वापरून पाहिला नव्हता ना, मी फक्त म्हणाले, माझ्या पूर्ण चित्ताने म्हणाले आणि बाळे झालीच डायरेक्ट. भयचकित होऊन या पुनरपी वस्त्रे नेसून या, आली तया बाळकांजवळी. भयचकित झाल्या हो अनुसूया माता, माझ्या शब्दांनी त्रैमूर्तींची बाळे झाली. भयचकित होऊन या पुनरपी वस्त्रे नेसून या, आल्या बाळकांजवळी. अनुसूया राहावी वेळेवेळी, क्षुधार्थ झाली केवळी, मनोनी काडी कडिये घेतसे. किती बघा, बाळक ते तरी पण अनुसूया मातेंना वाटतं अरे बाळ झाली, पण यांनी म्हटलं होतं ना की मी क्षुधाक्रांत आहे, भूक लागलेली आहे. बाळे झाली म्हणून यांची भूक मिटली आहे का? त्या अन्नदात्या स्त्रीच्या मनात पहिला विचार आहे की ह्या विप्रांनी, हे जी माझी परीक्षा घ्यायला आलेले 3 जण होते, हे म्हटले होते की आम्हाला खूप भूक लागली आहे. मग यांची भूक गेली का? बाळे झाली तरी भूक गेली नसेल यांची. मला पहिले यांना दिलेला शब्द पूर्ण केला पाहिजे, यांचं पोट पहिले भरलं पाहिजे. काय करणार, कसं भरणार? माणसाच्या बॉडीमध्ये हार्मोन्स तयार होतात है ना, आणि तेव्हा एखादी गोष्ट करता येते. मनापासून एखादी गोष्टीची आपल्याला खरंच आतमधून आपण नाटक करत नाहीये आणि खरंच भीती वाटली तर आपोआप अंगावर काटा येतो, आपोआप आपल्या मनामध्ये चलबिचल सुरू होते, मनाचे बदल, शरीराचे बदल आपोआप घडतात. तसं पुत्र प्राप्ती झाली, संतान झाली, स्त्री म्हणजे मुलगा मुलगी काही जरी झालं तरी त्या शरीरात बदल होऊन दूध त्या स्त्रीला यायला लागतं, त्या शरीरात बदल होतो आणि दूध यायला लागतं. अनुसूया माता विचार करत आहेत यांना काय द्यावं, काय द्यावं, काय द्यावं. आणि त्यांच्या लक्षात आलं की ही बाळक क्षुधार्तता आहेच, यांना काय द्यावं लागेल. तर त्या मनापासून असा विचार करतायत आणि त्यांच्या विचाराचं फळ पुन्हा एकदा दिसतंय की तो जो विचार करतात तसं घडतं. कसं घडलं? कडे घेऊन या स्तनपान करवी अतिहर्षी. आणि स्तनपान केलं हो त्या बाळांना, दूध आलं. गर्भवती नसताना, गर्भवती झालेली नसताना सुद्धा त्या महिलेच्या स्तनात दूध उत्पन्न झालं. का? तर तीव्र इच्छा, अतिशय तीव्र इच्छा की यांची क्षुधा मी क्षमण केली पाहिजे. त्या इच्छेचं फळ पुन्हा एकदा दिसतंय की ज्या इच्छेनी त्रैमूर्तींची बाळे होऊ शकतात, तर त्या स्त्रीच्या इच्छेनी शरीरातला बदल हा तर भौतिक विषय आहे. असा बदल झाला आणि त्यांनी काय केलं? त्रैमूर्तींचं स्तनपान केलं, त्रैमूर्तींना अन्न दिलं. काय अलौकिक कथा आहे की नाही? त्रैमूर्तींना अन्न दिलं, स्तनपान करवलं त्रैमूर्तींना. विश्व रचणारा ब्रह्मा, विश्व पालन करणारा विष्णू, विश्वाचा संहार करणारे महादेव, असे विश्वकारक असलेले, विश्वाचा संभाळ करणारे त्रैमूर्ती, त्यांना सामान्य स्त्री, मर्त्य लोकातली स्त्री काय करते हो? स्तनपान करते, अन्न देते, त्यांचं पोषण करते. कमालीची गोष्ट आहे की नाही? दत्तात्रय अवताराचं हेच अलौकिक तत्व आहे की तिघं एकत्र घेतलेला हा एकमेव अवतार आहे की जो तिघांनी एकत्र घेतलेला आहे. आणि हा कुणाच्याही संहारासाठी घेतलेला नाही. हा अवतार कुठल्या राक्षसाचा संहार केला? दत्तात्रेयांनी. रामरायांनी रावणाचा संहार केला, श्रीकृष्णाने बऱ्याचशा राक्षसांचा संहार केला. वेगवेगळ्या कार्यासाठी, ज्याच्यासाठी मागील अध्यायामध्ये शब्द आलेला आहे की कार्यकारणाने ही सगळी हरी आणि हर हे त्यांचे अवतार घेतात. पण ब्रह्मदेव ज्या अवतारात उत्पन्न झालेले सृष्टीमध्ये, सृष्टीची निर्मिती केली आणि तिच्या अडचणींना दूर करण्यासाठी नेहमी हरी आणि हर अवतार घेत असतात. पण ह्या अवतारात ब्रह्मदेव सुद्धा आहेत आणि महादेव आणि विष्णू एकत्र या अवतारामध्ये भाग घेत आहेत. असा हा अवतार पुढे होणार आहे.
ह्या तिघांना ती माता काय करते आहे, स्तनपान करते आहे, दूध पाजते आहे. क्षुधार्थ झाली केवळी म्हणून कडिये घेत असे, कडई घेऊनी बाळकाशी स्तनपान करवी अतिहर्षी, एका सांडोनी एकाशी क्षुधा निवारण करीत असे. त्रयमूर्तींची क्षुधा निवारण केली. अहो हाच अलौकिक विचार आहे. त्रयमूर्तींची क्षुधा निवारण झाली स्तनपानाने मर्त्य लोकातल्या स्त्रीच्या. काय सामर्थ्य आहे त्या स्त्रीचं, हा विचार आपण फक्त केला पाहिजे की काय सामर्थ्य आहे. पाहे पा नवल काय घडले, त्रयमूर्तीचे बाळ झाले, स्तनपान मात्रे तोषले, तप फळे असे पतिव्रतेचे. नामसिद्ध पुढे तेच सांगतायत की हे असं पतिव्रतेचं तपफळ आहे. सांगा याच्यापेक्षा अजून तपफळ काय असेल की त्या स्तनपानाने त्रयमूर्ती संतोष पावतात, त्यांची भूक भागते. हो, त्रयमूर्तींची, विश्वकर्त्यांची भूक ज्याच्यानी भागते, असं पतिव्रतेचं स्तनपान त्यांनी केलं. ज्याचे उदरी 14 भुवन, जे मी आता सांगितलं तेच सिद्ध सांगतायत की ज्याचे उदरी 14 भुवन, सप्त समुद्र वडाग्नी जाण, त्याची क्षुधा निवारण पतिव्रता स्तनपानानी. त्याची क्षुधा निवारण झाली. हो, पतिव्रतेच्या स्तनपानाने त्याची क्षुधा निवारण होते. चतुर्मुख ब्रह्म्यासी सृष्टी कारणे हरणिखी, त्याची क्षुधा स्तनपानेसी केवी झाली निवारण. ज्याच्या म्हणजे पहिलं जे वर्णन आहे ते विष्णूंचं केलेलं आहे. पहिलं वर्णन कोणाचं केलं, श्री विष्णूंचं केलं की विष्णू असे आहेत आणि असे ज्याच्या उदरी 14 भुवन आहेत त्याची क्षुधा पहिल्यांदी म्हणजे एका करवी एक, एकानंतर एक असं स्तनपान केलं की नाही अनुसूया मातेंनी. कोणाला केलं, पहिलं स्तनपान केलं विष्णूंना. ज्याच्या उदरी 14 भुवन आहे, सप्त अग्नी वडाग्नी आहेत, अशा सारंगधरू विष्णूंना, अशा पालन करणाऱ्या विष्णूंचं क्षुधा शांत कशाने झालेली आहे, पतिव्रतेच्या स्तनपानाने. बरं, चतुर्मुखी ब्रह्म्यासी, ज्यांनी सृष्टी रचना केली, त्याची क्षुधा पतिव्रतेच्या स्तनपानाने झाली. भाक्षाळ कर्पूर गौर, पंचवक्र काळाग्निरुद्र, स्तनपान्य करी अनुसूया सुंदर तप सामर्थ्य अत्री ऐसा. अत्री ऋषींचा तपस सामर्थ्याचं पुन्हा इथे वर्णन करतायत की नुसतं अनुसूया माता नाही. सांगायचा उद्देश असा आहे, सारखा अत्री ऋषींचाही उच्चार सिद्ध काय करतायत, तर पती सेवा करणाऱ्या पत्नीचं सुद्धा हे फळ का मिळत आहे, तर आचारवान पतीची सेवा ती पतिव्रता करते. त्यांच्याही तपफळाचं काहीतरी अति उच्च महत्व आहे. असं नाही की बाबा पती कसाही वागतोय आणि पत्नी सेवा करते तिला तिचं फळ मिळणारच आहे. पण हे एवढं मोठं क्षुधाक्रांत त्रयमूर्तींची क्षुधा भागावी असं जे फळ मिळतंय ना, याच्यामध्ये अत्रींच्याही तपसामर्थ्याचं बळ आहे. त्याची क्षुधा स्तनपानेशी केवी झाली निवारण, तपसामर्थ्य ऐसी अत्री ऐसा. अनुसूया अत्री रमणी नवती मागे ऐशी कोणी, त्रयमूर्तीची झाली जननी ख्याती प्रकटली त्रिभुवनात. आणि त्रयमूर्तींची आई झाली. कडिये घेऊनी बाळकाशी खेळवितसे तिघांशी, घावलो निया पाळण्यासी पर्यंत गाय तये वेळी. घालो निया बाळकांशी, आणि तिने अनुसूया देवींनी या तिघांना पाळण्यात घातलं, पाळला आणला, पाळण्यात या तिघांना घातलं आणि पाळणा म्हणायला म्हणजे गाणं म्हणायला सुरुवात केली. पर्याय गाय नानापरी, उपनिषदार्थ अतिकुसरी, अति उल्लासे सप्तस्वरी, संभोगितसे त्रयमूर्तीसी. अतिशय सुंदर असं सप्तस्वरातलं गाणं त्यांनी म्हणायला सुरुवात केली. येथे इतके होतात तयेवेळी, हे सगळं प्रकरण इथे होत आहे. आणि माध्यान्ह वेळा तिथी काळी, अत्रि ऋषी अति निर्मळी आला आपुले आश्रमात. याचा अर्थ माध्यान्हच्या आधी सकाळी सकाळी जेव्हा ऋषी अनुष्ठानाला गेलेले आहेत तेव्हा त्रयमूर्ती तिथे येऊन ही परीक्षा घेत आहेत. आणि माध्यान्हपर्यंत अत्रि ऋषी घरी येतातच, कारण त्यांना माहीत असतं कोणीतरी अतिथी आपल्याकडे येतात. अतिथी काळ आहे तो माध्यान्हाचा, जेवणाचा काळ आहे. त्याच्यात ते बरोबर अनुष्ठान संपूर्ण घरी येतात अतिथींचा सगळा आदर सत्कार करण्यासाठी. अत्रि ऋषी अति निर्बळी आला आपुले आश्रमा, घरा माझी अवलोकिता तवा देखील अनुसूया गाता. त्यांनी बघितलं घरात की अरे अनुसूया देवी गाणं म्हणतायत, इतकं सुंदर गाणं म्हणतायत. कैची बाळे ऐसे म्हण अनुसूया गाता, आणि बाळ त्यांच्या समोर लोळतायत. त्यांनी विचारलं अनुसूया देवी हे कोणती बाळे आहेत, ही बाळे कशी आलीत आपल्याकडे. तिने सांगितला वृत्तांत. त्यांनी अत्रि ऋषींना सगळा वृत्तांत सांगितला. अत्रि ज्ञानी असे पाहत, ब्रह्मदेवांना माहिती होतं माझा पुत्र आहे, माझा मुलगा आहे, आपण जर तो असताना गेलो तर आपण ओळखले जाऊ.
आणि तेच तसंच झालं. अत्री ज्ञानी ऋषी ज्ञानी असे पाहत त्रयमूर्ती हेची म्हणत नमस्कार करीत असे. तसंच झालं, त्यांनी लगेच ओळखलं की हे त्रयमूर्ती आहेत, ब्रह्मा विष्णू महेश आहे, या सगळ्यांना मी नमस्कार केला पाहिजे. आनंद झाला चतुर्मुखा, संतोष झाला विष्णुनायका, नमस्कार करिता अत्री देखा, प्रसन्न झाले तयेवेळी. सगळे त्रयमूर्ती त्यांच्यावरती प्रसन्न झाले की आमची अपेक्षा होती ना ह्या ऋषींच्या तपसामर्थ्याची, अगदी तसंच झालं. अनुसूया देवींनी फक्त वृत्तांत सांगितला आणि यांनी लगेच ओळखलं की आम्ही त्रयमूर्ती, आमचे रूप बदललेले आहेत. तरी सुद्धा आम्हाला यांनी ओळखलं. बाळे राहली पाळनेसी, निज मूर्ती ठाकले सन्मुखेसी, साधू साधू अत्री ऋषी अनुसूया सत्यपतिव्रता. आणि विग्रहाचं रूपांतर जसा अग्नी असतो ना, अग्नी एका ठिकाणी अग्नी उत्पन्न होऊ शकतो, दुसऱ्या ठिकाणी अग्नी उत्पन्न होऊ शकतो, तिसऱ्या ठिकाणी अग्नी उत्पन्न होऊ शकतो, तसंच मूळ स्वरूप विग्रह स्वरूप करू शकतं. तसंच बाळके राहिली पाळण्यात, तशीच बाळके पाळण्यात राहिली. तुष्टिलो तुझे भक्तीसी, बाळे राहिले पाळनेसी, निज मूर्ती ठाकिले सन्मुखेसी. बाळ तशीच तिघं बाळ पाळण्यात राहिली आणि तिघही आपल्या मूळ स्वरूपात अत्री ऋषींच्या समोर पुढा उभे राहिले. तिघही देव अत्री ऋषींच्या समोर पुढा उभे राहिले. निजस्वरूपे साधू साधू अत्री ऋषी, अतिशय तपवान अत्री ऋषी तुम्ही आहात. अनुसूया सत्यपतिव्रता, परीक्षा तुम्ही पास झाला हे सांगण्यासाठी मंडळ पुन्हा तिथून निजस्वरूपात उभं राहिलं आणि ते सांगायला लागले की अत्री ऋषी तुम्ही खरे तपवान आणि तुमची पती ही सत्यपतिव्रता ह्या आमच्या एवढ्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेली आहे. अहो तिच्या म्हणण्याने आमची बाळं झाली हो. याच्यापेक्षा आम्ही काय तुमच्या सामर्थ्याची आणि तुमच्या पत्नीच्या पतिव्रतेची परीक्षा घ्यावी. अनुसूया सत्यपतिव्रता, तुमच्या या सगळ्या तपस सामर्थ्याने, या पतिव्रतत्वाने आम्ही तुष्ट आहे. काय मागायचं मागा, काय मागायचं मागा. अत्री म्हणे सतीसी, जे वांछिल ते मागा आता. अनुसूया म्हणे ऋषीसी, प्राणेश्वर तुची होसी. देव पातले तुमच्या भक्तीसी, पुत्र मागा तुम्ही आता. तुमच्या भक्तीने स्वतः अनुसूया माता पतिव्रत आहेत, त्या म्हणतच नाही हो कधी. त्यांचं नाव ही फार महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासाठी आहे की दत्त हे दत्तात्रेयांचं नाव आणि अनुसूया हे त्यांच्या आईचं नाव आणि अत्री हे त्यांच्या वडिलांचं नाव आहे की नाही. दत्त म्हणजे दातृत्व. हा अवतार कशासाठी झाला, कुठल्या राक्षसाचं हनन करण्यासाठी झाला, तर शास्त्र याचं उत्तर सांगतं की माझ्या मनातल्या गर्वाचा, मीपणाचा, माझ्या असलेल्या मीपणाचा जो प्रत्येक जनाच्या ठाई असलेला राक्षस आहे त्याचे हनन पिढ्यानपिढ्या करण्यासाठी हा दत्तात्रेयांचा अवतार झाला. ह्या गुरुचरणांची भक्ती आपण केली, ह्या गुरुचरणांवर आपण लीन झालो, यांच्या चरणांवर माझा मी सोडून जर मी डोकं ठेवलं तर माझ्यातल्या मीपणाचं हनन होतं आणि त्रयमूर्ती कृपा करतात. म्हणून त्यांच्या आईचं नाव काय आहे, अनुसूया, जिच्यामध्ये कुणाच्याही बद्दल मत्सर नाही, असूया नाही, किंचितही असा मी जिच्यामध्ये नाही. तोच त्यांनी फेडून मागितला होता की मी म्हणजे ही मीपणाची वस्त्र ह्या अनुसूयाला फेडता येतात का, ह्या अनुसूया देवीला ही मीपणाची वस्त्र काढता येतात का. काढता आली तर ज्याच्या ठिकाणी मीपणा नाही त्याच्या ठिकाणी दातृत्व आहे. म्हणून दत्त तिथे जन्माला येऊ शकतात, तिथे दत्त जन्म होऊ शकतो. ह्याच मीपणाची वस्त्र दत्तात्रेयांनी त्रयमूर्तींनी अनुसूयेला काढून टाकता येतात का हे बघण्यासाठी म्हटलं होतं की वस्त्र फेडून आम्हासी वाढशील का. देवी तुम्ही वस्त्र फेडून वाढाल का, ही मीपणाची वस्त्र सोडू शकतात का, सुटतील का. ज्याच्याकडून ही सुटली आणि 3 गुणांवर विविध तापांमधून ज्याला तप सामर्थ्य जागवता आलं अशाच्याच ठाई दत्तात्रेयांना जन्म घ्यावासा वाटतो. हे दत्तात्रेय तिथे जन्म घेतात. म्हणून अत्री आणि अनुसूया यांच्या पोटी हा दत्तात्रेयांचा अवतार होतो. दत्तात्रेय गुरुमूर्ती, पुढे जाऊन ही मूर्ती गुरुस्वरूपाने इथे वास करते की ज्याच्यामध्ये पुढे सांगितलेलंच आहे की गुरु म्हणजे काय, दत्तात्रेय म्हणजे काय.
गुरु म्हणजे जो गु आहे दत्तात्रेयांच्या ठाईचा ग हा गकार म्हणजे बुद्धीचं लक्षण आहे, सद्बुद्धीचं लक्षण आहे. उकार म्हणजे त्याच्यातला र जो आहे तो अग्नी आहे आणि र अग्नी आहे आणि उकार जो आहे तो विष्णूचं स्वरूप आहे. असं असलेला दत्तात्रेयांचा अवतार, हा अवतार त्या ठिकाणी प्रकट झाला आणि अशा दत्तात्रेयांचा असा अनुसूया आणि अत्री अशांच्या ठाई देवा दत्तात्रेयांचा जन्म झाला. काही एका गुरुजींचं अतिशय सुंदर वचन मी ऐकलं, ते तुम्हाला सांगतो. हे काही माझं चिंतन नाही, मी एका गुरुजींकडून हे सुंदर वचन ऐकलं. त्यांचं नाव मला माहिती नाही, कारण बऱ्याचदा काय होतं की विविध गोष्टी ऐकल्या जातात. आता नाव लक्षात नाही माझ्या, पण ज्या ज्या ठिकाणी ज्याच्या मनामध्ये असूया नाहीशी झाली, मत्सर नाहीसा झाला, गुरुभक्तीने ज्याच्या मनातला मत्सर नाहीसा झाला, ज्याचं आपल्या 3 गुणांवरती सामर्थ्य निर्माण झालं, अशा माणसाच्या मनातच दत्तभक्ती जागृत होते. दत्त तिथे जन्म घेतात, दत्तात्रेय त्याच्यावरती कृपा करतात, कारण त्यालाच त्याच्या ठाई दत्त जन्म होऊ शकतो. हा दत्त जन्म अजूनही होतो ज्याच्या मनात असूया नाहीशी झाली, ज्याच्या त्रिविध गुणांवरती ज्याचं सामर्थ्य निर्माण झालं, गुण ज्याच्या अधीन झाले, तर अशा सत्पुरुषाच्या ठाई दत्तात्रेयांचा अंश निर्माण होतो. म्हणून ही पुढे परंपरा सुरू राहिली. दत्तात्रेयांची परंपरा, गुरु परंपरा आपल्यापर्यंत काय येते, तर ज्याच्या ठाई ह्या गोष्टी होतात त्याच्यामध्ये दत्तात्रेयांचा अंश निर्माण होतो. पुढे आपण ही जी कथा ऐकतोय, ही जी कथा आहे, ही जी गुरुचरित्र आहे, हे कोणाचं आहे, तर श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा आहे. त्यांच्या ठाई दत्तात्रेयांचा अंश आहे. तो कसा आहे, तर जो कोणी सत्पुरुष ह्या कलीच्या प्रभावाने इथे अनसूयायुक्त होईल, जो त्रिविध गुणांवरती जेता होईल, अशा सत्पुरुषाच्या ठाई दत्तांचा अंश येईल, दत्त जन्म होईल आणि तो अवतार पुढे पुढे चालत राहील. असे सत्पुरुष जेव्हा तयार होतात तेव्हा ते दत्तात्रेय अवताराने पिढ्यानपिढ्या समाजाला पुढे मार्गदर्शन करत राहतात. हा दत्तात्रेयांचा अवतार ह्या कारणाने चिरंतन आहे. हा अवतार नुसता संपलेला नाही, हा इथेच आहे. हा चिरंतन असता चिरंजीव असलेला अवतार आहे. ते कुठेही जात नाही, ते इथेच असतात. मग अशा दत्तात्रेयांकडे काय म्हणजे या त्रयमूर्तींकडे काय मागावं, तर अनुसूया मातेने सांगितलं, तुम्ही आता काय मागा, तुमचं प्राणेश्वरा तुची होसी, देव पातले तुमच्या भक्तीसी, पुत्र मागा. तुम्ही आता त्यांच्याकडे पुत्र मागून घ्या, ते माझे पुत्र राहावे असं मागा. तिने बाळक माझे घरी, राहावे माझे पुत्रापरी, हेची मागणे निर्धारी, त्रयमूर्ती आपणा एक करू. तिघांनी माझ्याकडे राहावं हेच द्या, काही मागितलं नाही हो. जे मागत नाही तेच मोठे होतात, हेच या कथेचं सार आहे. तुम्ही पहिल्या आधीच्या चिंतनामध्ये मी सांगितलं, आपण बघितलं की जर आपण मागितलं नाही तर आपला हात खूप छोटा आहे आणि प्रकृतीचा, परब्रह्माचा, परमात्म्याचा हात खूप मोठा आहे. आपल्या हातात कमी जांभळं येतात आणि परमात्मा आपल्याला मूडवर देऊ शकतो. त्यांनी दिलं तर त्या मोठ्या हाताने नेहमी जास्त मिळतं. आपल्या हाताने तेवढं घेता येत नाही, कारण आपला हात छोटा आहे. परब्रह्माचा हात फार मोठा आहे. परब्रह्म काय देणार आहे, म्हणून त्यांनी मागितलं की हेच द्या, बाकी काही नको. तुम्ही आलात, तुम्ही पुत्रावत राहावं अशीच माझी कामना आहे. तिघे बाळक माझे घरी, ऐसे वचन ऐकोनी, वर दिदला मूर्ती तिनी, राहते बाळके म्हणून आपण गेले निजालयासी. आणि असा वर दिला की तुझ्याकडे हे आमचे अंश स्वरूप असलेली, आमचं स्वरूप असलेली, हे आमचं स्वरूप अनुसूया माता तुमच्या बाळाप्रमाणे इथे राहील. आम्ही इथे बाळाप्रमाणे राहू आणि स्वतः आपल्या मुख्य स्वरूपाने आपल्या मुख्य स्वरूपाने निज स्थानाला निघून गेले. निजमूर्ती म्हणजे त्यांचं जे मूळ स्वरूप आहे त्याच्यात येऊन पुन्हा ते आपल्या निज स्थानाला, आपल्या ब्रह्मलोकाला, वैकुंठाला आणि कैलासावरती ते आपल्या स्थानाला निघून गेले. अनुसूया पोशी बाळकापरी, नावे ठेवली प्रतिकरी. आणि अनुसूया मातेनी त्यांची अगदी आपल्या बाळाप्रमाणे सगळी काळजी घ्यायला सुरुवात केली. आईसारखं अगदी त्यांचं संगोपन करायला सुरुवात केली. नावे ठेवली प्रतिकरी, त्रिवर्गाची परियेसा, ब्रह्ममूर्ती चंद्र झाला. ब्रह्मदेवांचं नाव इथे चंद्र ठेवलं. अनुसूया मातेंनी काय नाव ठेवलं ब्रह्मदेवाचं? चंद्र. ब्रह्ममूर्ती चंद्र झाला. विष्णुमूर्ती दत्त केवळा. विष्णुदेवांचं नाव इथे
दत्त ठेवलं. म्हणून दत्तांच्या ठाई भगवान विष्णू हे मुख्य स्वरूप आहे. विष्णुमूर्ती दत्त केवळा, ईश्वर तो दुर्वास नाव पावला. आणि ईश्वराचं म्हणजे महादेवाचं नाव दुर्वास असं ठेवलं. जे महादेवाचं विग्रह आहे, महादेवाचं जे स्वरूप आहे, जे बालरूपात इथे राहिलंय, त्यांचं नाव दुर्वास असं ठेवलं. दुर्वास मुनी हे ईश्वराचे महादेवाचे अवतार आहे. आपण त्यांची कथा मागच्या अध्यायामध्ये बघितली. दुर्वास कोपले कोणावरती? त्या ब्राह्मणावरती जो एकादशी व्रत करायचा. ती कथा आपण मागच्या अध्यायामध्ये बघितली. दुर्वास हे कोणाचे अवतार आहेत? तर महादेवाचे अवतार आहेत. त्यांचं नाव काय ठेवलं? दुर्वास असं. दुर्वासांचं नाव, महादेवाचं नाव दुर्वास असं ठेवलं. तिघे पुत्र अनुसयेचे दुर्वासा आणि चंद्रदेखा मोठी झाली. मुलं थोडीशी मोठी झाली, बोलण्यासारखी झाली आणि ती मातेच्या समोर उभी राहिली. कोण? दोघं जण, दुर्वास आणि चंद्र. अशी दोघं जण मातेच्या सम्मुख उभी राहिली. दुर्वास म्हणे जननी आम्ही ऋषी अनुष्ठानी जाऊ तीर्थे आचरणी म्हणून निरोप घेतला. चंद्र म्हणे अहो माते निरोप द्या महामात्वे. चंद्रमंडळी वासमाते नित्य दर्शन तुमचे चरणी. आम्ही चंद्रलोकात वास्तव्याला जाणार. आणि आम्ही कुठे जाणार? दुर्वास म्हणे आम्ही सगळ्या तीर्थ आचरणासाठी निघून जाणार. नित्य तुमचे दर्शन, चंद्राच्या स्वरूपाने मी तुमचं दर्शन घेत राहील. नित्य दर्शन तुमचे चरणी. तिसरा दत्त विष्णुमूर्ती असेल तुमचे धरोणी चित्ती, पण ते मात्र तुमच्यापाशी राहतील. आम्ही निघणार आहे, आम्ही आमच्या कार्याला पुढे जाणार आहात, पण दत्त मात्र तुमच्यापाशी राहतील. त्रयमूर्ती तोची हे निश्चिती. आणि पुन्हा विग्रह विस्तार केला की आम्ही तिघं त्यांच्या ठाई राहू. आम्ही निघून चाललोय ठीक आहे, पण त्रयमूर्ती आमच्या तिघांच्या स्वरूपात तो दत्त म्हणजे विष्णू तिथे राहतील. म्हणून जी मूर्ती आपण प्रतीक स्वरूपाने बघतो की ते कुठे एकमुखी दत्तांचं मंदिर असतं, कुठे 3 मुखे 6 हात 2 पाय अशा असलेल्या दत्तांचं मंदिर असतं. की ह्या जो त्यांनी सांगितलं, जे दोघांनी सांगितलं की ह्या दत्तात्रेय विष्णुमूर्ती दत्तात्रेयांच्या ठाई त्रयमूर्ती तुझे तिघही मुलं अनुसूये माते एकत्र वास करतील, असं जे त्यांनी सांगितलं, ह्या सांगण्याचं प्रतीक म्हणून ती मूर्ती प्रतीक स्वरूपात तयार झालेली असते की जिला 3 मुख 6 हात आणि 2 पाय असतात. अशी प्रतीक स्वरूपातली ही मूर्ती. पण दत्त हे विष्णू रूप आहे, त्यांचं मुख्य स्वरूप हे विष्णूंचं आहे. त्रयमूर्ती तोची हे निश्चिती म्हणून सांगते त्रियसी. आणि अशा प्रकारे या ठिकाणी दत्तात्रेयांचा जन्म झाला. विष्णू ज्यांचं नाव दत्त ठेवलं, विष्णूंच्या विग्रहाचं नाव दत्त ठेवलं, त्याच्यात 3 गुण एकत्र झाले. दुर्वास आणि चंद्र आपल्या आपल्या ठाई निघून गेले आणि दत्तात्रेय ब्रह्मविग्रह आणि रुद्र विग्रह हे आपल्या ठाई निघून गेले. त्यांचाच अंश या ठिकाणी त्रयमूर्ती दत्तात्रेयांच्या स्थायी स्थिर झाला आणि त्रयमूर्ती अशी दत्तात्रेयांचं स्वरूप या ठिकाणी तयार झालं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त महाराज की जय. आणि पुढे ही कथा पुढे जायला लागली. सर्व विष्णुमय जगत राहिला तुमचे धरोणी चित्त. विष्णुमूर्ती दत्तात्रेय त्रयमूर्ती ऐक्य होऊन. दत्तात्रेय राहिला आपण दुर्वास चंद्र निरोप घेऊन. गेले स्वस्थाना अनुष्ठानासी. अनुसूयेचे घरी देखा त्रयमूर्ती राहिली मूर्ती एका. आहे की नाही? त्रयमूर्ती राहिली मूर्ती एका असं सांगितलं. विष्णूंच्याच विग्रहामध्ये 3ही सत्व एकत्र राहून सत्व रज आणि तम अशा 3 स्वरूपाचे ब्रह्मा विष्णू महेश असे एकत्र आले, एका ठिकाणी स्थिर झाले आणि एक मूर्ती स्वरूपात त्रयमूर्तीचा अधिकार असलेले, त्रयमूर्तीचे सर्व सत्व असलेले अशी दत्तात्रेयांची सद्गुरूंची परात्पर परब्रह्माची मूर्ती अनुसूयेच्या घरी वास्तव्यास राहिली. अनुसूया मातेच्या पतिव्रताने त्यांच्या घरी ही मूर्ती वास्तव्यास राहिली. अनुसूयेचे घरी देखा त्रयमूर्ती राहिली मूर्ती एका. नाम दत्तात्रेय एका. आणि हेच काय आहे तर श्री गुरूंचं मूळ पीठ आहे. इथून गुरुपरंपरा सुरू होते असं सिद्ध नामधारकांना सांगतायत. इतकी अलौकिक अशी कथा सांगतायत की जी
अध्यात्म मार्गाने परिश्रमाने पतिव्रता सेवेने अशा विविध गुणांनी अतिशय ओतप्रोत भरलेली आहे अशी उत्तम कथा. म्हणून त्यांनी पहिले शब्द वापरलाय. मागच्या अध्यायाच्या शेवटाला सिद्धांनी शब्द वापरलाय की विनोद असा शब्द या कथेसाठी वापरलाय की तुम्हाला वाटेल सामान्य माणसांना की काय गंमत आहे, असं कसं होईल, वर्णन ऐकून असं वाटेल असं कसं होईल, पण कथेचा जो सार आहे ना तो अतिशय उत्तम आहे. की ज्यांच्या मगाशी पण मी हा सार सांगितला की ज्याच्या ठाई अनुसूया आहे, ज्याच्या मनात असूया नाहीशी झाली, अनुसूया ज्याच्या ठाई आहे, ज्याच्या त्रिगुणांवर ज्याचा विजय झाला, तो सत्पुरुष पुढे दत्तावतारी होतो आणि तो सत्पुरुष पुढे समाजाचं मार्गदर्शन करतो. न ते रूपं न चाकारो नायुधानी न चास्पदम तथापि पुरुषाकारो भक्तानांत्वम प्रकाशसे. असाच हा दत्त अवतार पुढे चिरंतन चालू राहतो आणि तो ह्या मूळ पीठापासून सुरू होतं असं सिद्ध. तो हा दत्ता अवतार या मूळ पीठापासून सुरू होतो असं सिद्ध नामधारकांना सांगताय. मूळ पीठ श्री गुरूंचे ऐशा परी सिद्ध देखा कथा सांगे नामधारका. संतोषे प्रश्न करी अनेका पुसत असे सिद्धांसी. पण नामधारकांचं चित्त हे गुरुभक्तीचा हा रसस्वाद घेण्यासाठी केतकीच्या स्वादासाठी जसा भुंगा आतुर असतो तसं नामधारकांचं चित्त हा गुरुभक्तीचा रसस्वाद घेण्यासाठी अतिशय आतुर आहे. त्यांना बाकी कशाचंही भान नाहीये. त्यांना हे सगळं गुरुभक्तीचं चिंतन, ही गुरुभक्ती, हे गुरुचरित्र त्यांना सिद्धांच्या मुखातून आज ऐकायचं आहे एवढंच कार्य त्यांच्या मनामध्ये आहे. आणि त्यांना ह्या पूर्ण कथेने फार संतोष झाला. ही कथा ऐकून त्यांना अतिशय संतोष झालेला आहे. संतोषे प्रश्न करी अनेका, पण तरी संतोषयुक्त अंतःकरणाने. कधी माणसाचे प्रश्न विचारण्याचे दोन प्रकार असतात. चिकित्सक माणूस असंतोषाने खूप प्रश्न विचारतो आणि समाधानी माणूस पहिल्या प्रश्नाच्या समाधानात त्याला असं वाटतं की हा ज्याला मी प्रश्न करतोय हा प्रश्नकर्ता माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकेल, म्हणून तो संतोषाने सुद्धा पुन्हा जास्त प्रश्न विचारू शकतो. नेहमी माणूस प्रश्न विचारतोय म्हणून तो असंतोषानेच विचारेल असं नाही. संतोषाने सुद्धा माझ्या सगळ्याच प्रश्नांचं समाधान ह्या व्यक्तीकडून होऊ शकेल अशा भावनेने सुद्धा प्रश्न वाढवतो किंवा पुन्हा प्रश्न विचारतो. तर तशा प्रकारे संतोषे प्रश्न करी अनेक. संतोष, पूर्ण मनामध्ये संतोष आहे. ही कथा ऐकून त्यांना अमृतपान केल्यासारखं वाटतंय, अमृत पिल्यासारखं वाटतंय, अमृत ग्रहण केल्यासारखं वाटतंय. आणि तरी सुद्धा नामधारक पुढचा प्रश्न विचारताय. जय जय सिद्ध योगेश्वरा भक्त जन मनोहरा तारक संसार सागरा ज्ञान मूर्ती कृपा सिंधू तुझे प्रसादे मज ज्ञान उपजले सहज तारक आमुचा योगीराज विनंती माझी परियेसा. आता पुन्हा एक विनंती आहे. सिद्धेश्वरा माझी एक विनंती आहे. दत्तात्रयाचा अवतारू सांगितला पूर्वापारू पुढे जाहले अवतार गुरु कवणेपणी निरोपीजे. मी जसं आता म्हणालो की हा दत्तात्रयांचा अवतार चिरंतन आहे. या मूळ पीठापासून हा पुढे होतच आलेला आहे आणि अजूनही हा दत्तात्रय अवतार साक्षात्कारी आहे, साक्षात्कार देणारा आहे. ही दत्तगुरूंची सेवा फलद्रूप होणारी आहे. हा गुरुचरित्र ग्रंथच दत्त स्वरूप आहे आणि हा कामधेनू आहे. याचं चिंतन करणारा मनुष्य या गुरुचरित्राच्या पहिल्या अध्यायाच्या फलश्रुतीतच सांगितलंय की चिंतन करणारा मनुष्य महाज्ञानी होऊ शकतो आणि याचं श्रवण करणारा मनुष्य ह्या गुरुचरित्राच्या श्रवणाने हा गुरुचरित्र ग्रंथ कामधेनू सांगितलेला आहे. त्याच्या मनातली फळं तर त्याला मिळणारच आहे, पण त्याला गरजेची जी आहे ती सुद्धा तो न मागता सुद्धा, तो मागितलेला तो मिळूच शकेल, पण न मागता सुद्धा जे गरजेचं आहे ते सुद्धा सद्गुरू देणार आहेत. असा हा दत्त स्वरूपातला गुरुचरित्र ग्रंथ. मग त्या ग्रंथाचा पुढे विस्तार व्हावा, मग अजून माहिती आपल्याला कळावी म्हणून नामधारक सिद्धांना पुन्हा प्रश्न विचारताय. विनंती माझी परियेसा. आपल्यासारख्या दत्तभक्तांसाठी ही विनंती हो की त्यांनी विचारलं म्हणून या प्रश्नाची उत्तरं आपल्याला या ग्रंथाच्या माध्यमातून कळाली. म्हणून आपल्यासाठी हे नामधारक प्रश्न विचारताय. दत्तात्रयाचा अवतारू नामधारक प्रश्न विचारताय. दत्तात्रयाचा अवतारू सांगितला पूर्वापारू पुढे अवतार जाहले गुरु कवने परी निरोपीजे.
पुढे गुरूंचे अवतार कसे झाले हे आम्हाला तुम्ही आता सांगा, की पुढे हे गुरूंचे अवतार कसे झाले. कवणे परी निरोपीजे विस्तारुनी आम्हासी, सांगा स्वामी कृपेसी अवतार त्रयमूर्तीसी, अनुक्रमे निरोपावे कशा क्रमाने झाले हे एकेका क्रमाने आता मला तुम्ही सांगा. म्हणे सरस्वती गंगाधरू, कारण सरस्वती गंगाधर म्हणजे नामधारक जे आहेत हे नामधारक म्हणजे त्यांनी, आपण मागच्याच अध्यायात बघितलं, सरस्वती हे नाव त्यांनी त्यांच्या सरस्वती श्री नृसिंह सरस्वती यांच्या नावावरून त्यांचं नाव ठेवलंय. म्हणून ते म्हणतात की मी नामधारक आहे सद्गुरू तुमचा, म्हणजे ते नृसिंह सरस्वती महाराजांचे भक्त आहेत. मग आमच्या नृसिंह सरस्वती महाराजांपर्यंत ह्या मूळ पीठापासून हा प्रवास कसा आला हे ऐकून घेण्याची भगवंता इच्छा आहे. हे सिद्धेश्वरा, तुम्ही अंतरंगीचे शिष्य आहात नृसिंह सरस्वती महाराजांचे, तुम्ही दिव्य आहात, तुम्ही सद्गुरु स्वरूपच आहात. तर तुम्ही माझी ही क्षुधा शांत करा की ह्या मूळ पीठापासून नृसिंह सरस्वती महाराजांपर्यंत हा प्रवास कशा प्रकारे झाला हे तुम्ही मला सांगा. हे अवतार कशा क्रमाने झाले हे अनुक्रमाने तुम्ही मला सांगा. पुढील कथेचा विस्तारू ऐकता, सांगा स्वामी कृपेसी अवतार त्रयमूर्तीसी, अनुक्रमे निरोपावे म्हणे सरस्वती गंगाधरू. पुढील कथेचा विस्तारू ऐकता होय मनोहरू, सकळाभिष्टे साधती. मी सांगेल तुम्हाला नामधारका, तुला आणि तुझ्या योग्याने सकळ दत्त भक्तांना मी हा प्रवास सांगणार आहे. पण कधी? पुढच्या अध्यायामध्ये सांगणार आहे. हा प्रवास पुढच्या अध्यायात सिद्ध आपल्याला सांगणार आहे. म्हणे सरस्वती गंगाधरू, पुढील कथेचा विस्तारू ऐकता होय मनोहरू, सकळाभिष्टे साधती. नामधारक म्हणतायत की पुढील कथेचा विस्तार ऐकला की आमचं सगळं सकळ अभिष्ट आम्हाला साध्य होतील, माझी कामना पूर्ण होईल आणि माझं मन अगदी अजून मोहरून येईल. ह्या कथेनी तर मला अमृत पान केल्यासारखं वाटतंय. त्याच्याही वर काही असेल तर तेही ह्या पुढच्या तुमच्या सांगण्या, तुमच्या कथेच्या, तुम्ही जे पुढची कथा मला सांगाल, हे जे तुम्ही मला सगळं ही माहिती गुरुचरित्राची सांगाल, याच्याने अजूनही याच्यावर काही असेल तर तसं माझं मन अजून मनोहर होऊन येईल, माझं मन अतिशय प्रफुल्लित होईल. आणि अशा प्रकारे ते सिद्धांच्या पाया पडतात. आणि अशा प्रकारे दत्त जन्मासहित असलेला अतिशय रंजक आणि अतिशय सुंदर असलेला हा दत्त जन्माचा अध्याय आपण या ठिकाणी श्री गुरूंच्या चरणांवरती अर्पण करूयात. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरौ नृसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्धनामधारक संवादे अनुसूयोपाख्यान नाम चतुर्थोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. सद्गुरूंचं एकदा नाम गाऊया आणि आजच्या वाघ यज्ञाला सद्गुरूंच्या चरणांवरती समर्पण करतो. एकदा नाव गाऊया आणि हे समर्पण करूयात. पुन्हा एकदा सांगतो की आपण या ठिकाणी हे ऐकता आहात याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. यातली काही त्रुटी असतील तर आपण अभ्यासू सगळ्या ज्ञानवंतांनी मला सांगाव्या. त्याप्रमाणे मला अजूनही हा ऊस दिसायला छान करणं शक्य होईल. पण याच्यातला भक्तिरसाचा जो गुरुभक्तीचा जो रस आहे तो मात्र उत्तम आहे. त्या रसासाठी आपण पुन्हा पुढच्या अध्यायासाठी या. हीच गुरु आपण यावं हीच आपल्याला प्रार्थना. आणि हे असे अध्याय हे अध्याय सत्र सद्गुरूंच्या कृपेने पुढे अविरत चालू राहावं हीच सद्गुरूंकडे हा अध्याय अर्पण करताना प्रार्थना. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. त्रयमूर्ती तुम्ही विघ्नहरा, श्री गुरुदत्ता कृपा करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. सद्गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय.